अंकली ते शिरवली महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा अंतिम झाली आहे। हायब्रिड एन्युइटी मॉडेल या धर्तीवर हा रस्ता करण्यात येणार असून हैदराबाद येथील श्री अवंतिका कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीची 8.14% कमी दराची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केली आहे। त्यामुळे निविदेची उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊन 15 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सांगलीकरांचा कोल्हापूरचा प्रवास सुखदायी होणार आहे। गेल्या 12 वर्षांपासून सांगली कोल्हापूर रस्ता वादात अडकलाय, त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। हा रस्ता पूर्वी सुप्रीम कंपनीकडे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिला होता। मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70% काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला होता। त्यामुळे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा अशी मागणी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार आमदारांनी केली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर केला होता। नितीन गडकरी यांनी ऑक्टोबरमध्ये सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग 166 वरील अंकली ते शिरोली पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी 1192 कोटी 84 लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती। त्यानुसार निविदा राबवण्यात आली। 12 निविदा प्राप्त झाल्या होत्या। त्यामध्ये निविदा रकमेपेक्षा 8.14% सर्वात कमी दराची निविदा ही हैदराबाद येथील श्री अवंतिका कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीची होती। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या निविदेला मान्यता दिली आहे। दरम्यान रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम गतीने सुरू असून अंकली ते सोलापूर या महामार्गाचं काम पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरू झाली आहे। तर चोकाक ते अंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंत काम सुरू झाले। आता अंकली ते कोल्हापूर पर्यंतच्या कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सांगली ते कोल्हापूर हा प्रवास सुखदायी आणि जलद होणार आहे।